मित्रांनो, रोज एक नवीन विषय कडे तुमची तक्रार आहे म्हणून तुम्ही मला बोलवलंय. तुमची काय तक्रार आहे जरा सांगा. नमस्कार सर, आम्ही या टिंबरेल रहिवासी असून इथून आमचं सध्या इथं आमचा व्यवसाय सुरू आहे. इथं आता आमची ही आम्ही सगळे गाळाधारक आहोत येथील टिंबर एरियातील. आणि इथं तुम्ही पाहतात शेजारी जे आपले मेहता हॉस्पिटल आहे, या मेहता हॉस्पिटलचं सध्या पार्किंग कुठं आहे हा आम्हाला मुळात प्रश्न पडलेला आहे. वारंवार आमच्या दारामध्ये त्यांच्या गाड्या इथं लागतात आणि त्या गाड्यांसाठी आम्ही त्यांना वारंवार सांगायचं की तुमचं पार्किंग कुठं आहे, तुमच्या गाड्या तुम्ही तुमच्या हद्दीत लावा, परंतु असं काही होत नाही आहे. म्हणून आम्ही रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज बोललेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, या हॉस्पिटलला 100% पार्किंग असल्याशिवाय हॉस्पिटलला परवानगी दिलेली नाही. सदरच्या हॉस्पिटलच्या या खाली हे मोठमोठे दुकानगाळे ऑफिसेस वगैरे आहेत. या ठिकाणी एवढं मोठं मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल असताना त्याला पार्किंग व्यवस्था नाही आहे. याबाबत चौकशी निश्चितपणे रोज एक नवीन विषयाखंड केली जाईल. पण मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही एक लेखी अर्ज या मेहता हॉस्पिटलचं पार्किंग कुठं आहे ते मिळावं म्हणून द्यावं. आणि मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सुद्धा मी याबाबत विचारणा करत आहे. तर तुम्ही जे समस्या मांडली ती समस्या पब्लिकच्या दृष्टीनं अतिशय चांगली आहे. आणि रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी या हॉस्पिटलचं पार्किंग कुठं आहे आणि त्यांच्या गाड्या ज्या या रस्त्यावरती लागलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो त्रास कमी होण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. माननीय आयुक्त, नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेब हे अतिशय चांगले आणि कडक स्वभावाचे आहेत. ते नियमाला धरूनच कोणतंही काम करणार आहेत. त्यामुळे सत्यम गांधी साहेब तुम्हाला निश्चितपणे न्याय देतील हा माझा आत्मविश्वास आहे. कोणताही चूक करणारा मनुष्य कितीही बलाढ्य असू दे, कायद्यापुढं त्याचं काही चालत नाही. आणि आपण कायद्याच्या चाकोरीतनं निश्चितपणे या मेहता हॉस्पिटलचं पार्किंग कुठं आहे ते आपण काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत राहू. आणि तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.